खामगाव विधानसभा मतदारसंघ म्हणजे काय? तर राणा दिलीप कुमार साणंदा हे चित्र होतं 15 वर्षापूर्वी. गेल्या 15 वर्षापूर्वी सलग 3 टर्म आमदार म्हणून साणंदा यांनी आपले वर्चस्व गाजवले. स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुद्धा त्यांचाच एक क्षत्रिय अंमल होता. मात्र त्यानंतर 15 वर्ष हा मतदारसंघ भाजपाचा गळ बनला. आता येथे आमदार आकाश फुंडकर हे राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात कामगार मंत्री म्हणून काम पाहत आहेत. दरम्यान साणंदा यांना राजकीय भविष्याची चिंता वाटत असल्याने ते आता पक्षांतर करतील अशी चर्चा आहे. साणंदा काँग्रेस सोडून कोणत्या पक्षात जातील? ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जातील का? अशा चर्चांना उधाण आले आहेत. दरम्यान अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ते काँग्रेस सोडून अजित पवार गटात जातील असे बोलल्या जात आहे. कारण नुकताच काल त्यांच्या समर्थकांनी हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे आणि यावेळी राणा दिलीप कुमार साणंदासुद्धा उपस्थित होते. त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित आहे का असे बोलले जात आहे. माजी आमदार राणा दिलीप कुमार साणंदा यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे घड्याळ हातात बांधले तर जिल्ह्यात काय समीकरण राहील, खामगाव मतदारसंघात त्याचा काय फरक पडेल हे सुद्धा येणारा काळच सांगेल. OTT न्यूजसाठी श्रीधर ढगे, खामगाव.